श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीचे महत्त्व सांगणार आहे. हळदी कुंकू का करतात किंवा संक्रांतीला तिळगुळच घ्या गोड गोड बोला असं का बोलतात, तिळगुळाचे महत्त्व, बोरनान का करतात, बोरनान कधी करतात आणि किती वयापर्यंत बोरनान केले जाते याबद्दल सगळी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. अजून वेगवेगळी संक्रांतीबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मराठी सणासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हाईप देखील नक्की करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीला हळदी कुंकू का करतात, तर मकर संक्रांतीला हळदी कुंकू सुहासनीच्या सौभाग्यासाठी आणि आदिशक्तीचे पूजन म्हणून करतात. त्यात हळदी कुंकू, फुले आणि वाण म्हणजे भेटवस्तू यांची देवाणघेवाण होते. तर तिळगुळ घ्या गोड गोड बोळा म्हणत तिळगुळ वाटून आपापसातील कटुता विसरून स्नेह वाढवण्यासाठी करतात. त्यामुळे तिळगुळ देतात, कारण तिळगुळ थंडीत ऊर्जा देतो व आरोग्यदायी असतो आणि मकर संक्रांतीच्या काळात तिळगुळ खाणे शुभ मानले जाते. म्हणूनच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोललं जातं आणि तिळगुळ हे वाटण केलं जातं. तर मकर संक्रांती आणि हळदी कुंकू का करतात नेमकं? धार्मिक आणि सामाजिक महत्त्व. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश. या काळात सुहासनी विवाहित स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावतात, जे सौभाग्याचं प्रतीक आहे. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते. वाण आणि भेटवस्तू. महिला एकमेकांना फुले, हळदी कुंकू आणि धान्य किंवा वस्तू म्हणजे वाण देतात, ज्यात नवीन नवरीसाठी खास पाटावरची वाण दिली जातात. आदिशक्तीचे पूजन. हळदी कुंकाच्या माध्यमातून घरी आलेल्या सुहासिनीमध्ये असलेल्या आदिशक्तीचे म्हणजे दुर्गा देवीचे पूजन केले जाते आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. गोडवा आणि स्नेह. तिळगुळ एकमेकांना देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात, कारण यातून एकमेकांमधील वैर्य, राग, कटुता विसरून गोड संबंध ठेवावेत असा संदेश असतो. त्यामुळे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोलतात. हिवाळ्यात तिळगुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तिळात प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे तिळगुळ हे हिवाळ्यात खाल्लेलं चांगलं असतं. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ वाटतात. मकर संक्रांतीच्या काळात तिळगुळ खाणे शुभ मानले जाते. संक्रांती देवीने संकारसूर राक्षसाचा वध केल्यावर प्रजेला सुखी करण्यासाठी हे वाटप सुरू झाले, अशी ही एक कथा आहे. त्यामुळे तिथून पुढे तिळगुळ वाटणे हे शुभ मानले जाते आणि हे आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. त्यामुळे तिळगुळ हे वाटतात. तर मकर संक्रांतीला हळदी कुंकू कधीपर्यंत करायचं आहे, तर बघा आपल्याला रथसप्तमीपर्यंत करायचं आहे. म्हणजे यावेळेस मकर संक्रांती 14 तारखेला आली आहे. त्याच्यामुळे 14 तारखेपासून आपल्याला 16 तारखेपर्यंत पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ 1 महिना आपल्याला हळदी कुंकू करण्यासाठी आहे. त्यामुळे 1 महिन्यात आपण कधीही हळदी कुंकू करू शकतो. तर हळदी कुंकूला तुम्ही कोणते कोणते वाण देऊ शकतात, त्यामुळे तुमचे सौभाग्य वाढेल, तर ते पण आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला सात्विक वाणच द्यायचं आहे, त्यामुळे आपले पतीबर आणखी संबंध छान होतात. तुम्ही त्यामध्ये सौभाग्य अलंकार देऊ शकतात, म्हणजे गळ्यातलं, कानातले, नाकातले, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते देऊ शकतात. हळदी कुंकू देऊ शकतात किंवा एखादी पोथी, पुराण, एखादी छान अशी पोथी तुम्ही देऊ शकतात. म्हणजे तुमच्या आवडीनुसार जे स्त्रियांना गरजेचं आहे ना त्या वस्तू तुम्ही द्यायच्या आहेत. किंवा भांडे तुम्ही देऊ शकतात. भांडे कुंडेमध्ये बघा भरपूर प्रकार आहेत, त्यामुळे तुम्ही भांडे पण देऊ शकतात. तर पुढचा प्रश्न आहे की हळदी कुंकू जर आपण रथसप्तमी नंतर केलं तर चालत नाही का, तर काहीही चालत नाही. रथसप्तमीच्या नंतर जर हळदी कुंकू केलं तर त्याचा काही एक उपयोग होत नाही. त्यामुळे रथसप्तमीच्या आधीच आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता. त्यामुळे लेडीज प्रॉब्लेम वगैरे त्याचा काही इश्यू नाही आहे. तुम्ही कधीही करू शकता तुमच्या आवडीनुसार, तुमच्या टायमिंगनुसार. तर आपण आता बोरनाहांविषयी ऐकूया. बोरनान का करतात, का केलं जातं, कधी केलं जातं, तर त्याचा फायदा काय आहे ते सगळं आपण आता पाहूया. बोरनान म्हणजे मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांसाठी विशेषतः 5 वर्षापर्यंतच्या केला जाणारा एक सोहळा, ज्यात त्यांना हलव्याचे दागिने घालून सजवून त्यांना डोक्यावरती बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, चॉकलेट्स, बिस्किटे यांसारखे पदार्थ ओतले जातात, जेणेकरून त्यांना नवीन ऋतूमधील पौष्टिक पदार्थ मिळून वाईट शक्तीचा प्रभाव टाळता येईल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील, याची यामागची परंपरा आहे. बोरनान का करावे? वाय डू बोरनान? तर आता बोरनान का करावे ते आपण पाहूया. आरोग्यासाठी पहिल्यांदा बदलत्या ऋतूचा मकर संक्रांतीच्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून, तसेच त्यांना या ऋतूतील पौष्टिक पदार्थ चाखायला मिळावेत म्हणून ही प्रथा आहे. वाईट शक्तीपासून संरक्षण.
करी राक्षसाची वाईट नजर मुलांवर पडू नये म्हणून ही प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे, ज्यात लहान मुलांना कृष्णाचे रूप मानले जाते. सकारात्मक ऊर्जा. बाळाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि शुभता आणण्यासाठी ही विधी केली जाते. बोरनान कसे करावे? हाऊ टू डू बोरनान. तयारी. मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हा विधी करतात. साहित्य. एका मोठ्या वाडग्यात बोरं, ऊसाचे तुकडे, हरभरे, मुरमुरे, तिळाच्या रेवड्या, बिस्किटे, चॉकलेट्स, बतासे इत्यादी एकत्र करतात. आता विधी. बोरनान कसे करायचे? बाळाला हलव्याचे दागिने घालून सजवतात. त्याला पाटावर बसून औक्षण करतात. पहिल्यांदा हळदी कुंकू, निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा वापरून. त्यानंतर ते तयार केलेले पदार्थ बाळाच्या डोक्यावरून हळुवारपणे खाली ओततात, ज्याला बोर लूट असेही म्हणतात. पडलेले पदार्थ इतर मुलांना उचलायला सांगतात, जेणेकरून ते खाऊ शकतील किंवा घरी घेऊन जाऊ शकतील. त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले सुदृढ बनेल. अशा पद्धतीने बोरनान केले जाते. तर या व्हिडिओमध्ये मी हळदी कुंकू आणि बोरनान दोन्ही पण माहिती एकदम स्पष्ट केली आहे. तर आय होप तुम्हाला समजले असेल. जर समजले असतील, तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असं कमेंट करा. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.